अपडेट न्यूज। लडाख येथील प्रसिद्ध समाजसेवक आणि आंदोलक सोनम वांगचुक यांच्यावर सरकारने कोणतीही चर्चा न करता पोलिसांनी केलेल्या जबरदस्तीच्या अटकेचा आज यवतमाळमध्ये तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। या अटकेच्या विरोधात आज सोमवार 20 जुलै रोजी यवतमाळ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आणि रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं। हे संपूर्ण आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने पार पडलं। विद्यार्थी आणि नागरिकांचे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। देशामध्ये लोकशाही आणि संविधान जिवंत ठेवण्यासाठी संविधानिक मार्गाने सरकारचा निषेध नोंदवणं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता। या आंदोलनात यवतमाळमधील विविध सामाजिक राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सर्वांनी शांततेच्या मार्गाने एकत्र येत सरकारच्या या कारवाईचा निषेध केला। मुख्य संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.